झाली का? ए थांब रे 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 थांब ए थांब रे ए थांब रे ए थांब 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 सुन्या ए सुन्या अरे सुन्या तुझ्या आई हक्का मारते जा बर बघ बघ मारू दे रे तिथे असंच असतंय रोज तू खे उगाच अरे परवा काय झालं माहितीये का ये अजून एक डाव खेळ मग बघू तुझ्या सांगा आम्हाला पण मार घालाय डाव ए चला रे आपण दुसरीकडे खेळूया आपलं आपण चला रे चला ए चला रे चला ती सुगवला नाही तर ढोसा गेला का काय म्हणायचं आपण मात्र एक कवडी बी कमवायची नाही आणि दुसऱ्याने आणून ठेवलं त्याच्यावर डल्ला मारायचा चढलं मेला कुठला माझंच नशीब फुटकं म्हणून या बेवडात पदरात पडलं अक्कल घाण ठेवलेली लगीन केलं शाळा शिकून काय फायदा झाला ते बी बेकार आणि आपण बी दुसऱ्याचं चाकर जा हातात खुरप घेऊन दुसऱ्याच्या शेतात राहाय सोन्यासारख्या लेकरांसाठी काहीतरी करावंच लागेल ए बाये तो सोने कुठे गेलाय बघ खेळत बसला असेल तो त्याला बोलव आणि शाळेला पाठवून दे माझं ऐकत नाही तो बर थांब त्याची खोडच मोडते आज मी जेवणच बनवत नाही काही शिळपाका आहे तू बांधून नाही राहू दे त्याला उपाशीच बसू दे खेळत बापाच्याच वळणावर गेले घोड्यासारखं शिगरू सोनू तुझी ही शिकण्याची जिद्द बघूनच दिस कटायला लागली नाहीतर होईल का नीट सगळं का टेन्शन घेतीस तू वेडाबाई कुठली सोडवीन मी काम एक दिवशी पारू चला कामाला आले आले या या लवकर या ए हे आलं बघ छपरी ए जा बाबा येत ना तुझ्या आईला खावेस आहे बडवल सगळ्यालाच पुन्हा इकडे फिरकाय सुद्धा नाही निघ तुझ्या आई लय खवीस आहे रे अरे तुझ्या आई राब राब राबते आणि जास्त बी पैशावर याचा बाट डल्ला मारून घेऊन धडकून तिथं मंगड जातो आणि पिक्चर बघायला जातोय पण यो तर बावट आहे त्याला काय तर खेळायला सुद्धा येत नाही याची शाळा तरी जी वाटच बघते पण यो आर मी सकाळी बघितलं काय माझा बा सकाळी मंगुड्याच्या एसटीने गेला हे चला रे आपला आपण क्रिकेट खेळू आईनं घरात एक बी भाकरी ठेवली नाही आता काय करतो बायकडे जातो तिच्याकडे काय आहे ते बघतो टिफिन कुठे आहे माझी अंकुट ठेवलंस तू तू आधी शाळेला जाणार आहे की नाही सांग पुन्हा बघू डबा दे माझा माझा आईने आज स्वयंपाक केला नाही पीठ संपलंय तीच उपाशी गेली रात्रीचा शिळा भात मीठ आणि चटणी मी घेऊन चाललीये तुला जायचं असेल तर जा नाहीतर खेळत बस शाळेत जाणार आहेस मग हा घे डबा
हे सोनू, हे सोन्या, ऐकतच जरा, जा बर शाळेला. खूपच हट्टी आहे बाई हा. मग तर काय, असू दे ग, लहान आहे अजून, बालट असणारच ना. थांबायचं नाही, नो नेवर. एवढा रस्ता आपणाला पुरत नाही, कळलं? आपली गाडी संघात आहे, स्वतःच्या पैशानं प्यालोय आणि सरकारच्या वाटेवरनं चालतोय, कळलं? स्वतःच्या पैशाने घ्यायची आणि ऐश करायची. ऐश करणारा वाट सोडतो का नाही तू? वाट सोड काय बोलतोय वाट सोड? वाट सोड, वाट सोड. धरलेस कुठ वाट कुठे धावते का पळते? थांब. जागीरदार गाडी घे बाजूला जाऊन दे. अरे काय बोलतोय जागीरदार? या लोकांना काय कळतच नाही आणि या येड्या माणसाबरोबर बोलून उपयोग तरी काय आहे? पिक्चरची येळ झाली, कशाला उगाच टाइमपास? जातो मी. चला जरा आपण बी टाळ कुठून भजनवाल्यांची मज्जा करू. एकच पिक्चर रोज बघून बोर झाले, जरा चेंज करे ते चला चल. अरे टन 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 वाजवा की. काय वाजवताय? लावणीतल्या सारखं डुलकी वाजल्यासारखं वाजवा की. अरे 10 रुपयाचं बक्षीस तरी मिळेल तुम्हाला. बक्षीस तर तुला द्यावं लागल आता. बऱ्या बोलानं निघ हितनं, नाहीतर म्हणजे काय? धमकी तू द्याला ना? हा बघ, ही सगळी संपत्ती आहे ना, ही आपल्या बापाची संपत्ती आहे, बापाची. या सगळ्या संतांची संपत्ती आहे, कळलं? आणि मला धमकी देता मी जाणार नाही, मी इथेच बसणार. ह्यो असं ऐकायच्या वाणी दिसत नाही. थांबा, तो शुद्धीवर नाही, मग आपण तरी आहोत ना. तो बोलत नाहीये, त्याच्या पोटातली बया बोलत आहे. एकदा का ती उतरली तर मग बघा. आणि का हो, एवढ्या संत मांदियाळीत एवढं येडं वागडं खपत नाही का? आणि राहून राहिला तो विषय संतांच्या प्रॉपर्टीचा. ही त्यांनी कमवलेली प्रॉपर्टी नव्हे, आपण आपल्या स्वहितासाठी करून ठेवलेली सुव्यवस्था आहे. संत महात्म्यांनी परहितासाठी सर्वस्व त्यागलं, रक्त आटवलं, समाज सेवा करता करता ईश्वर सेवा करण्याचा धडा लिहून ठेवला. परिस्थिती वेळ काळ पाहून कसं जगावं,
दीनपतितांची सेवा कशी करावी, रंजल्या गांजल्यांचे दुःख वाटून घेणं म्हणजे नेमकं काय असतं याची उत्तम उदाहरण घालून दिली आणि प्रसंगी सामनाही केला. त्यातूनच त्यांना ईश्वराचा साक्षात्कार व्हायचा. त्याच्यावरील दृढ विश्वासापोटीच त्यांनी आत्मविश्वासानं परिस्थितीवर मातही केली. आज हे वैभव पाहतो ना आपण, हे त्याचंच द्योतक आहे. इथे त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर उभा राहतो. कारण इथे दडलंय ते चैतन्य, ती भक्ती आणि परमेश्वरावरील दृढ विश्वास. संसार चक्राचे भोग भोगताना सर्व सुखदुःख त्याच्या समोर अनन्य भावे व्यक्त करायची आणि पुन्हा नव्या जोमानं आपापल्या कामात व्यस्त व्हायचं. यासाठी बनवलेलं हे एक निर्मळ आणि पवित्र स्थान आहे. हे टाइमपास करण्याचं ठिकाण नाही. उन्हाच्या भगभगणाऱ्या झळीतून केल्या जाणाऱ्या जगाच्या बाजारातील विसावा म्हणजेच मठ, मंदिर, दर्गा, मस्जिद, चर्च, गिरजाघर इत्यादी प्रार्थना स्थळ असून सर्वांचा उद्देश एकच, आत्मतत्वाचं परमात्मतत्वाशी विलिनीकरण. उद्देश बदलला की सुरू झाला स्वार्थ आणि चुकीचा वापर. म्हणून याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण हे घडण्यामागं फार मोठं कष्ट लागलं आहे, त्याग आहे, समर्पण आहे. संतस्तैव ए लोके पर दुःख विदारणः आर्तानाम आर्तिनाशार्थ प्राणा येषां तृणोपमाः. अर्थात या संसार सागरात गटांगळ्या खाऊन दुःखात बुडालेल्या समाज मनाचे दुःख निवारण्यासाठी स्वहित विसरून परहित जपताना आपले प्राणहित तृणवत मानतात. यांनाच संत, सज्जन, पीर, वली, सद्गुरू म्हणतात. अशा महान हस्तींचंच राऊळ उभं राहतं. करकरून वाजणाऱ्या रहाट गाड्याला इथेच तर विसावा मिळतो, पण टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही बरं का माऊली. आपल्यासारखा साधा माणूस मेला तर थडगं बांधून दिवा लावायचा म्हटलं तरी शक्य होत नाही. पण अशा महान लोकांची महती गायली जाते, त्रिकाल पूजा होते आणि येणा जाणारा नतमस्तक होतो. तो का? तर त्यांच्या अनन्यसाधारण कर्तृत्वाने त्यांना उच्च स्थानी पोहोचवलं म्हणून. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे मंगळवेढा. ही भूमी संतांची आहे. याच मंगळवेढ्याच्या पवित्र मातीत कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे असं दर्शवत आपल्या सर्वोत्तम अशा कीर्तीने आजही अटकेपार कीर्तिध्वज फडकवत ठेवणाऱ्या संत, महंत, पीर, वली, सद्गुरूंच्या कीर्तीने सर्वश्रुत असलेल्या मंगळवेढ्याची महती काय सांगावी. यांच्यामुळेच आज तो योग आला. आजच्या कीर्तनरूपी सेवेतून मी आपल्याला अवघ्या मंगळवेढ्याच्या संत मांदियाळीची यात्रा घडवून आणतो. जायचं का मग? हो, कारण आजची तरुणाई आणि इतिहासकालीन तरुणाईनं केलेलं कार्य याचा लेखाजोखा तसेच साम्यभेद समजावा म्हणून आज त्याची गरज आहे. तर पहा मंडळी, हे राऊळ आहे संत दामाजी पंतांचं. इसवी सन 14व्या शतकात बिदरच्या बादशाचा मंगळवाड हा मुलूक, तोच आजचा मंगळवेढा. अवर्षणग्रस्त भौगोलिक वारसा लाभलेली ही भूमी कायमच वरुण राजाच्या अवकृपेने होरपळत आलेली. सन 1468 ते 1475 या काळात पडलेल्या भीषण आणि भयावह दुष्काळात माणसे अन्न पाण्याविना तडपडत होती. अन्नाच्या एका घासासाठी मरत होती. जुलमी सत्तेच्या साखळदंडाने जखडलेल्या आणि भुकेच्या वणव्यात दग्ध होत असलेल्या जीवांची करुणा भागणार तरी कोण? निसर्गाच्या अवकृपेतून तारणार तरी कोण? धान्य आहे, पण ते जुलमी सत्तेच्या ताब्यात. ते माणसांच्या पोटातला घास कसा होणार? रंजल्या गांजलेल्या, भुकेने कंगाल झालेल्या, कावरबावर झालेल्या दीन माणसांच्या काळजाचा कळवळा जाणला तो या संत महात्म्यानं. बिदर बादशाच्या साम्राज्यातील मंगळवेढा मुलकाचे गुमास्ते म्हणजे संत दामाजी पंत. जुलमी सत्तेला शह देऊन त्याला ठोकरण्याची हिम्मत एक उदार आणि उदात्त धैर्यशील हृदय असलेला माणूसच करू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. ते धान्याची सर्व कोठारे दीन दुबळ्या आणि भुकेल्या जीवांसाठी मोकळी करून लुटून नेली सारी कोठारं. जीव जगली, आत्मा तृप्त झाला, आता शिक्षेची पर्वा नाही.
कोणतीही सजा स्वीकारण्यास तत्पर असलेल्या धाकडता आणि विनयशीलतेच्या महान आत्म्यास साक्षात परमात्म्यानं सहज तारून नेलं. त्याचंच प्रतीक असलेला हा पूर्णाकृती पुतळा पंढरीच्या पांडुरंगाकडे विनम्रतापूर्वक हात जोडून उभा आहे. मंदिरासमोरचा हा पाण्याचा आड. गंगा जमुना धन्याची पेवे इथे होती असं बोललं जातं. काळाच्या ओघात त्याचे अवशेषही शोधणे शक्य नाही. धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीच्या खाली सुरक्षित आणि साठवणुकीच्या दृष्टीने सोयीची अशी कोठारे अजूनही मंगळवेढ्यात पाहायला मिळतील. अशा अनेक कोठारांना मोकळी करून जनसेवा करणाऱ्या संत दामाजी पंतांच्या पुण्यतिथीनिमित्त आजही दरवर्षी वैशाख पौर्णिमेला मोठा उत्सव साजरा केला जातो. या पुण्यतिथी सोहळ्यास दामाजीचा भंडारा असं म्हणतात. या भंडाऱ्यास अवघ्या महाराष्ट्रातून वारकरी भक्त येतात. टाळ मृदुंगाच्या निनादात भजन कीर्तन अभंग गवळण भारूड गातात आणि कृतार्थ होतात. त्यांच्या समाधीवर माथा टेकतात. या मातीचे वैभव म्हणजेच तिला लाभलेला संत दामाजी पंतांच्या आधीचे महान संत चोखामेळा यांचा सहवास. हीच त्यांची शहराच्या चौकात असलेली समाधी. संत चोखोबांच्या परिवारातही आपल्या सावळ्या विठुरायाबद्दल नितांत श्रद्धा ओत प्रोत भरलेली होती. त्यांची बहीण संत निर्मळा, भाऊजी संत बंका, त्यांची सुविद्य अर्धांगिणी संत सोयराबाई व संत संस्कारात जन्मा आलेलं अपत्य संत कर्ममेळा असा हा परिवार. त्याच समकालीन श्यामा नायकिणीची उपेक्षित कन्या संत कानोपात्रा ही मंगळवेढ्याचीच. ऐन तारुण्यात विठ्ठलाप्रती प्रगाढ श्रद्धा ठेवत साक्षात पांडुरंगालाच प्रसन्न करून घेणारी आणि त्या प्रभूच्या कृपेतच विलीन होणारी हीच ती स्त्री संत परंपरेतील महान संत कानोपात्रा आणि त्यांची ही समाधी. तर माऊली अशीच एक महान साध्वी गोपाबाई अर्थात गोपनबाई. या महान साध्वीच्या समर्पणाची एक अजरामर कथा या मंगळवेढ्याच्या मातीत घडली. 1376 ते 78 या काळात दुष्काळात खोदलेल्या एवढ्या चांगल्या विहिरीस पाणीच लागत नाही म्हणून हताश झालेल्या कासाराच्या सुनेनं आपल्या मुलासह या विहिरीस समर्पित केले. पाणी येईल किंवा नाही याचा फायदा कुणाला होणार याची तमा न बाळगता आपल्या एका बलिदानाने जर जनहित होत असेल तर हा जन्म सार्थकी लावू या एकमेव उदात्त हेतूने स्वतःचा जीव काळाच्या स्वाधीन केला. या गोपाबाईची अर्थात गोपनबाईची हीच ती विहीर याची साक्ष देत आहे. त्या कथेची साक्षीदार असलेली ही विहीर गोपाबाईचा संसार आणि भुयारासारखे घर सध्याही चांगल्या अवस्थेत असून हे देवघर स्नानासाठी असलेले स्नानगृह मंगळवेढ्याच्या मातीतील दुष्काळ पुन्हा एकदा गडद करणारी कथा बनून आहे. धन्य ते गोपनबाईंचे बलिदान. माऊली गावाच्या मधोमध असणारा हा गणाधीश गणपती व त्याचे मंदिर समोरच असलेली ही इतिहासकालीन कोरीव विहीर गणेश विहीर म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश पूजेसाठी यातील पाण्याचा वापर होत होता. आता ही गणेश जयंतीस येथे उत्सव साजरा केला जातो. अशीच एक विहीर म्हणजे हीच ती मौनी बुवांची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे. माऊली या विठ्ठल मंदिरात मौन धारण केलेले विरक्त साधू राहायचे. का राहायचे ते मौन? या संसाराच्या झंझटापासून एकांत साधणारे सत्पुरुषच ते. ब्रह्मांडावर अधिराज्य गाजवणाऱ्या परमेश्वरी शक्तीने पाठवलेले अधिकारी व्यक्ती जगत कार्यासाठी येऊन संसारात राहतात, पण त्याच्याशी येणारा संबंध मात्र नावापुरता ठेवतात आणि परमेश्वराशी तादात्म्य साधतात. अशा वेळी माया प्रपंचातील शब्दांशी संबंध संपतो व सुरू होतो तो शब्द मौनाचा प्रवास. असेच हे मौनी बुवा आणि त्यांचे हे मंदिर. सध्या हे मंदिर दुरावस्थेत आहे. मौनी बुवांची पुण्यतिथी दरवर्षी मार्गशीर्ष त्रयोदशीस साजरी केली जाते. असे गुरुपद भूषवणारे साधू संन्याशी नेहमी मुक्तावस्थेत असतात. संत गोविंद बुवा याला अपवाद नाहीत. ही शनिवार पेठेतील त्यांची ही समाधी आहे.
त्यांच्या शिष्यांनी बांधलेली समाधी व व्यवस्थित पण दुर्लक्षित अवस्थेत बांधलेले सभामंडप हे समाधी स्थळ. इथूनच पुढे थोड्या अंतरावर स्वामी समर्थांचे मंदिर आहे. तर माऊली, आपण आलो आहोत स्वामी समर्थांच्या मंदिरात. श्रीशैल्यच्या पर्वतराजीत प्रकटलेले स्वामी जगत कल्याणासाठी अनेक स्थानांना भेटी द्यायचे. तद्वत या मंगळवेढे येथे 12 वर्ष राहिले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं हक्काचे वचन देऊन आपल्या अनुयायांना तारणारे समर्थ सद्गुरू व सर्वात समर्थ असणारे स्वामी वास्तव्यास होते. शनिवार पेठेत त्यांचे हे जुने मोठे मंदिर आहे. जय स्वामी समर्थ. तर माऊली, प्रत्येक गावामध्ये पश्चिमाभिमुख असलेली हनुमान मंदिरे सर्वांना ज्ञात आहेत, पण मंगळवेढ्यामध्ये याचे चित्र वेगळेच दिसून येते. शनिवार पेठेत असणारे हनुमान मंदिर दक्षिणाभिमुख म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून आहे, तर चोकामेळा चौकात असणारे हे हनुमान मंदिर पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करून आहे. इथेही श्रद्धाळूंची कमी नाही. तसेच कुंभार गल्लीतील रामलिंग मंदिर, खंडोबा गल्लीतील खंडोबा मंदिर, जुन्या कोर्टाजवळील शंकरलिंग मंदिर, एस.टी. स्टँडवरील गुप्तलिंग हे मंगळवेढ्यातील श्रद्धाळूंची श्रद्धास्थाने आहेत. या साधू पुरुषांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंगळवेढ्याच्या लेखन परंपरेत जयतीर्थ टीकाचार्यांचा वाटा लाख मोलाचा आहे. या भूमीत देशपांडे घराण्यात इसवी सन 1346 साली त्यांचा जन्म झाला. वैष्णव सिद्धांताचे प्रसारक वैष्णव भक्त जयतीर्थ टीकाचार्य यांचा हाच तो वाडा. त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील खर्डीचे सीताराम महाराज व मंगळवेढा तालुक्यातील माचनूरचे बाबा महाराज आर्वीकर हे मंगळवेढ्याचेच. या संतांच्या कार्याने ही भूमी जशी पुण्यवंत झाली, त्याचबरोबर संत वडरी महाराज, बागडे बाबा, बाळकृष्ण महाराज, सिंहगड महाराज तसेच अनेक पुण्यवंतांच्या कर्माची साक्ष देत आहे. याला अपवाद महात्मा बसवेश्वर कसे असतील बरे? विश्वकल्याणाची रोपटे लावणारे महात्मा बसवेश्वर हे त्या काळी मंगळवेढ्याचे महामंत्री म्हणून काम पाहतानाच जाती निर्मूलनाच्या सामाजिक आंदोलनात व्यस्त होते. आजही गावोगावी बसवेश्वरांविषयी प्रेम आणि करुणामय आस्था निर्माण झाली आहे. ती त्यांच्या अनन्यसाधारण कर्तृत्वामुळेच. वयाच्या 27व्या वर्षापासून 47व्या वर्षापर्यंत उभारलेल्या समतेच्या चळवळीत विश्वकल्याणाचे क्रांतिकारक आंदोलन या भूमीतही त्याच चैतन्याने उल्हासाने साकारले म्हणून मंगळवेढा ही भूमी आद्य क्रांतीची भूमी ठरते. तर बर का माऊली, तन मन धनाने सद्गुरूला शरण जा, प्रपंचासह परमार्थही कर असे निक्षून सांगणे संत कबीर असो वा हरी हर आणि पीर हे वेगळे नसून ती एकच शक्ती आहे असं सांगणारे कृष्ण भक्त शेख मोहम्मद. यांना अपवाद मंगळवेढ्याचे संत लतीफ बुवा. खोमनाळ नाक्याजवळ रस्त्यालगतचा हा त्यांचा सुरेख असा दर्गा. या संतांनीही संत कबीर, संत शेख मोहम्मदांसारखी समन्वयवादी दृष्टी ठेवून कृष्ण भक्तीपर काव्य लिहिले व जाती धर्म ही मानवनिर्मित गरजेची भावनात्मकता असल्याचे दर्शवले. हेच ते संत लतीफ बुवा व त्यांचा हा दर्गा. असेच एक संत वली कल्याण साहेब. माऊली, संत दामाजी मंदिराजवळील पाण्याच्या आडासमोर एका उंचवट्यावर हे एक छोटेसे मंदिर. येथील एक वैशिष्ट्य म्हणजे इथे महादेवांची पिंड व मंदिर आहे आणि शेजारील समाधी कल्याण साहेबांची आहे. आत्म्याने जागृत झालेले तपस्वी संतात्मे जात पात धर्म पंथ यांचा भेद विसरून आपल्या विचाराने समाज जागृती करीत गावोगावी फिरत असत. असेच फिरत फिरत आलेल्या कल्याण साहेबांवरही सर्व समाजाची श्रद्धा आहे. अशीच एक समाधी शेख सिद्दीकी यांची बोराळे नाक्यावर आहे. असे साधू पुरुष त्या काळी गावाबाहेरच वस्तीला असत. मंगळवेढ्यातील सर्व संतांबरोबरच या श्रद्धास्थळी उत्साहाने उत्सव साजरे होत असतात. जसे की हजरत पीर गैबी साहेबांचा उरूस. हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक आदर्श प्रतीक गैबी साहेबांचा उरूस दरवर्षी उर्दू कॅलेंडर प्रमाणे रज्जब महिन्याच्या 29 तारखेला सुरू होतो. या उरसासाठी मंगळवेढाच काय, बाहेर गावातूनही अनेक श्रद्धाळू व सर्व जाती धर्माचे लोक येतात.
सर्व समाज एका धाग्यात जोडून घेणाऱ्या या गौरवास्पद परंपरेतला उरसाचा हा दिमाखदार सोहळा या मातीतील सर्व समाजाच्या 52 मानकऱ्यांना घेऊन पार पडतो. कळसांना उजाळा देऊन नारळाचे तोरणाने सजवत वाजत गाजत मिरवणूक व संदल कळसारोहण होते. दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. माऊली, श्रद्धा, भक्ती व मानवतेने नटलेले या 5 दिवस विविध कार्यक्रमाने थाटामाटात साजरा होणाऱ्या या सोहळ्याचा मिलाद अर्थात भजन आरती आणि पवित्र वचनांच्या पठणाने या उरसाचा समारोप होतो. संत महंत पीर वली सद्गुरूंचा वारसा लाभलेला मंगळवेढा हा इतिहासाचाही साक्षीदार आहे. त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा भुईकोट किल्ला. 1493च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या किल्ल्यातून अनेक राजेशाहीने कारभार पाहिला. दिनांक 18/11/1665 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजे जयसिंग यांची भेट मंगळवेढ्यातील याच किल्ल्यात झाली. छत्रपती शिवराय या तारखेस इथे मुक्कामी असल्याचे नोंदीवर लक्षात येते व या किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित होते. इतकेच नाही तर छत्रपती शिवरायांच्या नंतर प्रत्येक वारस राजाने या भूमीत आपले वास्तव्य केले ही गोष्ट मंगळवेढ्याच्या दृष्टीने तेवढीच अभिमानास्पद आहे. या किल्ल्याच्या उजव्या बाजूस असलेले हे रेवणसिद्धेश्वरांचे मंदिर, त्याची रचना एका भुयारी पद्धतीने झाली असून सूर्याची उगवती सोनेरी प्रथम किरणे गाभाऱ्यात प्रवेश करून पिंडीवर पडतात व तेथील चैतन्याशी एकरूप होतात अशी या मंदिराची आख्यायिका सांगितली जाते. तर माऊली, याच किल्ल्याच्या पाठीमागे असलेले काशी विश्वेश्वरांचे हे मंदिर काळ्या कातळातील प्राचीन कला वैभवाचे साक्षीदार म्हणून अजूनही खंबीरपणे तिष्ठत उभे आहे. याचा सुंदर देखणा बाणा व भव्यता अजून जसाच्या तसाच आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच गाभाऱ्याच्या डाव्या खांबावर कोरलेले मठातील शिलालेख दिसतात. हे शिवलिंग. तर माऊली, हीच ती मंदिराच्या शेजारीची विहीर, ज्यामध्ये दुर्मिळ अशी ब्रह्मदेवाची 6 फूट उंच व 3.5 फूट रुंद अशी पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. तर माऊली, हा आहे कृष्ण तलाव. दक्षिणेतील राजा कृष्णदेवराज यांनी या तळ्यात कृष्णाचे बांधलेले मंदिर होते असे लोक म्हणतात. याच तळ्यात मंदिराच्या अवशेषाचे पुरावे दाखवणारे कोरीव खांब सापडतात. 2016च्या उत्खननात अनेक मूर्त्याही सापडल्या आहेत. भारतातील विविध धर्म, संस्कृती आणि साम्राज्याचे मूर्तिमंत उदाहरण व चित्र जिवंत करणारे पाषाणातील हे कलावैभव असंख्य ठिकाणी इथल्या मातीत गाडले गेले आहे. वेळेअभावी इथे थांबावेच लागेल, कारण प्रश्न आहे तो इथल्या संस्कृतीचा, या मातीच्या वैभवाचा. इथल्या संस्कृतीनं, या मातीनं आपल्याला अनेक संत महात्मे दिले, त्यांचे उच्च विचार दिले, पण आपण तिला काय दिले? इथल्या संतांना देखील संसार होताच की, तरीही त्यांना समाजात जगण्याचं भान होतं. म्हणूनच ते लिहिते बोलते झाले, जे आज मोठमोठ्या व्यासपीठावरही त्यांच्या विचारांचं मंथन होतं. आपल्या मनात कधी चांगला विचार येतो का हो? समाजातील उणिवा, दुःख, दैन्य दूर करण्यासाठी त्यांनी संसाराचा त्याग केला आणि आपण ही संसार त्यागतो तो व्यसनासाठी. कधी विचार करतो का आपल्या या कृत्याची इतरांना किती झळ सोसावी लागत असेल? काय करत असेल आपली बायको, जिनं खांद्याला खांदा लावून संसार करण्यासाठीच आपल्या हातून मंगळसूत्र बांधून घेतलं? करतो का तिच्या उद्धाराचा कधीतरी विचार? लेकरं काय खात असतील, त्यांचं शिक्षण कसं चालत असेल, त्यांच्या पालन पोषणाची खरी जबाबदारी नक्की कुणाची, स्त्री का पुरुषाची? जर घरचा घर करता पुरुष असताना स्त्री राबून घालत असेल तर तो पुरुष असण्याचा फायदाच काय? कुठे गेले ते संत विचार? आपण समाजासाठी काय देतो का? नाही ना, कारण देणे इतके सक्षम आपण नाही हो. मग देता येतच नाही ना, घेता तर आलं पाहिजे.
समाजातील वा या संसारातील कुण्या द्रष्ट्या नेतृत्वाने दिलेले आचार विचार अंगीकृत करून वाटचाल केली तर इतरांना याचा कितीतरी फायदा होईल. अरे किती चांगला हा नरजन्म जिथं वेळोवेळी जाणीव होते. मग पशुसारखं का म्हणून वागायचं? मायबाप हो, विचार करा. व्यसनाधीन होऊन हा सुंदर नरजन्म वाया घालवण्यापेक्षा संतांचे विचार बाळगून मनुष्य जन्म आल्याचं सार्थक करून घ्या. व्यसनासाठी धनाचा व्यर्थ दुरुपयोग करण्यापेक्षा स्वत्वाचं भान जपा. मंदिराचा जीर्णोद्धार करा. सत्संगासाठी सत्कार्यासाठी पैसा खर्चून समाज हित जपा. मुलांच्या शिक्षणासाठी होईल त्या खर्चाचा ताळमेळ घाला. अंग भरून राबा. आळशी बनू नका. शिक्षण ही काळाची गरज आहे हे जाणा. आणि काहीच जरी जमलं नाही तर निदान स्वतःचा संसार तरी नीट नेटका करा, जो इतरांनाही आदर्शवत वाटेल. पारे पारे तू कधी आलीस ग? ए पारे, तुझी आण घेऊन सांगतो, मी नाही रे कधी आता दारू पिणार. शपथ घेऊन सांगतो पा. अरे आपली पोरं कुठे आहेत की पारे? पोरं कुठे आहेत? चल आपण गावाकडे जाऊ. चल चल पारे, आपण गावाकडे जाऊ. चला आधी दर्शन घेऊ आणि मग जाऊ आपल्या गावाकडे. कुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. शिकवण देई सत्य धर्माची परंपरा ही कैक वर्षाची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेळे भूमी संतांची